नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सर स्वागत आहे. इथं भव्य दिव्य असं आता 14 आणि 15 तारखेला मकर संक्रांती आलेली आहे. या मकर संक्रांती निमित्त इथं पतंगची म्हणजे पतंग उडवण्याची अतिशय गुजरातला मोठा उत्सव भरतो आणि या उत्सवानिमित्त भव्य दिव्य असा बाजार भरलेला आहे. या बाजारामध्ये पतंगचा अक्षरशः तुम्ही बघितला तर तुमचे डोळे थक्क होऊन जातील. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण वेगवेगळे पतंग, पिपाण्या, गॉगल्स अशी वेगवेगळी वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या गोष्टी आहेत ते विकण्यासाठी आलेल्या आहेत. तर चला जाणून घेऊया इधर कैसा साजरा होता है, क्या होता है. उत्सव के बारे में जब उत्सव आती है हाँ, तो सब पब्लिक मौज करती है पतंग चला के, अच्छा अच्छा अच्छा. मौज करती है और खाने का सब बना के खा पी के ढाबा पर चल के पतंग उतारते हैं. कितने दिन का ये त्योहार रहता है. ये त्योहार 2 दिन का होता है. अच्छा अच्छा अच्छा. वो आपने वो दिन में कितना एक तुम्ही पाहू शकता. अतिशय चांगल्या प्रकारे इथे बघा पतंगचे स्टॉल इथे लागलेले आहेत आणि इथे लोक खरेदी करण्यासाठी देखील आलेले आहेत आणि लोक इथे खरेदी देखील करत आहेत. तुम्ही पाहू देखील शकता. हा पतंग बघा किती मोठा पतंग आहे. हा पतंग सुद्धा आलेला विक्रीसाठी. जवळजवळ किती मोठा पतंग आहे. भाई कितने का ये पतंग. कितना 650 का. हे देखील पतंग बघा 750 एवढा मोठा पतंग तुम्हाला मिळणार आहे. 5 पतंग मिळणार आहेत. अतिशय मोठा. या ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये याला उत्तरायण म्हणतात, म्हणजे आपल्याला मकर संक्रांती म्हणतात. तसे इथे देखील गॉगलचे स्टॉल देखील लागलेत आणि लोक भरपूर सारे लोक इथे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. इथे देखील पाहू शकता. हे बघा पतंग कसे छोटे छोटे मुलं देखील अतिशय चांगल्या प्रकारे किती दिवसामध्ये त्याची विक्री करत आहेत. त्यांचं इथे गुजराती माणसाचं जे काही विक्री कौशल्य आहे, तुम्ही विक्री कौशल्य देखील पाहू शकता. किती जोर जोरानं ओरडतात. तर चला तर जाऊया त्यांच्याकडे देखील. त्यांनी आता कशा पद्धतीने विक्री करतायत. हे बघा छोटे छोटे स्टॉल सुद्धा लागलेत. इथं लहान मुलासाठी वेगवेगळे खेळणी देखील आलेले आहेत. त्यामध्ये पाहिलेले तर पिपाणे असतील, नंतर छोटे छोटे किट असतील, डॉल असेल, नंतर असे वेगवेगळे आलेत. इथे सुद्धा पतंग आलेले आहेत. तुम्ही देखील पाहू शकता. कितने काय नाही इथं बघा पतंग हिरव्या कलरचा आणि रेड कलरचा पतंग आलाय. किती मोठा पतंग आलाय तुम्ही देखील पाहू शकता. इकडे देखील आलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे पतंग आलेत. लोकांची गर्दी बघा सगळ्यात अगोदर असतो. खरेदी अजून मकर संक्रांती जवळजवळ 2 ते 3 दिवस बाकी आहे. म्हणजे बुधवार आणि गुरुवारी मकर संक्रांती आहे आणि इथे देखील गर्दी बाजारामध्ये बघू शकता. किती गर्दी आलेली आहे. लोकांची गर्दी बघा किती आलेली आहे. तिथं आपण कोणाला तर विचारूया मकर संक्रांतीचं महत्व काय. इथं दुकानमध्ये इथे देखील भरपूर गर्दी झालेली आहे खरेदीसाठी. तर मित्रांनो इथे देखील बघा हे पहिल्यापासून असतात. इथे देखील स्टॉल लागलेले आहेत. इथे फक्त जे काय पतंगचा धागा आहे तो धागा इथे देखील विक्रीसाठी आलेला असतोय. एक बघा पतंगचे जवळजवळ 2000 फूट 1000 फूट इथे देखील पतंगचा धागा असतोय. त्यानंतर हाय क्वालिटी इथे बघा धागा डब्यामध्ये असतात. इथं बघा इथे पतंग इथे देखील आलेत. म्हणजे मंडप मारून इथे पतंग विक्रीसाठी आलेले आहेत. इथे देखील तुम्ही पाहू शकता. खरेदीसाठी भरपूर गर्दी झाली आहे मित्रांनो. ज्यावेळेस पतंग उडवायचे असतात वेगवेगळे देखील आलेले असतात. म्हणजे इथं बघा कसले कसले कॅप आलेत, नंतर मास्क आलेत वेगवेगळे. इथे देखील मास्क आलेत, नंतर दोरे देखील आलेत. इथे देखील तुम्ही पाहू शकता. अतिशय चांगले बघा गॉगलचा बघा हे पूर्ण स्टॉलच लागलेला आहे. इथं लहान लहान स्टॉल लागलेत. नंतर इकडे देखील पतंग आहेत. पतंगचा बाजार भरलेला बघा. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लाईन आहे. त्या 1.5 ते 1 किलोमीटर मध्ये लाईन आलेले आहेत. बघा
भरपूर गर्दी आहे, भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे पतंग खरेदी करण्यासाठी. गर्दी बघा किती आहे. कितने का है काका? ये कितने का रोल? 200 वाला है, 500 वाला है, 200 वाला, 500 वाला. और अलग 500 वाला है। अच्छा अच्छा. वो हम महाराष्ट्र से आए हैं, वो उत्तरायण के बारे में बता सकते हैं? उत्तरायण क्या है, कैसे है, कब चालू हुई, क्या हुई? उतरन 16 तारीख को होता है यार, 14 तारीख को होता है। अच्छा अच्छा, ठीक है, चलो थँक्यू. मित्रांनो इथे विचारलं 14 आणि 15 तारखेला उत्तरायण आहे. तिने देखील स्वतः सांगितलेले आहे. बघ इथं बॉक्स मध्ये देखील आलेले आहेत विक्रीसाठी. गॉगलचे दुकान लागलेत, तिथे देखील पतंगचा स्टॉल लागलेला आहे. तर आता इथं पतंग कितीला काय आपण इथे देखील पाहूया. बघा ही संपूर्ण गर्दी इथं झालेली आहे खरेदी करण्यासाठी. अगं इथं बघा किती पतंगचे हे लागलेत दुकान. इथं बघा हे पूर्ण जो पतंगला बांधण्यासाठी धागा असतोय तो धागा इथं पूर्ण विक्रीसाठी आलेला आहे. ते देखील पाहू शकता. इथं बघा नुसतं फक्त धाग्याचा स्टॉल लागलेला आहे. इथं देखील पाहू शकता धागा संपूर्ण धाग्यासाठी स्टॉल लागलेला आहे. चला पुढे जाऊया, अजून आपण पुढे 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 जाऊया. अजून आणखी काय काय विक्रीसाठी आलेलं बघूया. गॉगल बघा किती भारी भारी गॉगल आले विकायला. ही आजोबा जवळजवळ 60 ते 70 वर्ष झाली तर पण आजोबा अजून देखील विक्रीसाठी आलेले आहेत. लहान मुले देखील खरेदी करण्यासाठी गॉगल आले. त्यांना 14-15 तारखेला पतंग उडवायचा आहे आणि पतंग उडवण्यासाठी गॉगल कॅप मास्क असे वेगवेगळे ते घालत असतात. इथे देखील स्टॉल आलेला आहे. बघा हे मास्क कॅप देखील आलेले आहेत. हे मास्क किती भारी भारी आले आहेत बघा. मास्क देखील आलेत उत्तरायण मध्ये. दुसरं पाहिलं तर इथं पतंग स्टॉल लागलेला आहे. ही जवळजवळ गुजराती महिला देखील इथे विक्रीसाठी आलेल्या आहेत. विक्री बघा जवळजवळ आता 10 ते 11 वाजले संध्याकाळचे. अजून तुम्ही बाजारात गर्दी देखील पाहू शकता किती गर्दी आहे बाजारामध्ये. म्हणजे त्यांना या ह्याच्यामध्ये जे मकर संक्रांतीचं गुजरातमध्ये महत्व आहे ते देखील तुम्हाला महत्व समजेल. आता जवळ 2 ते 3 वाजेपर्यंत अशीच गर्दी राहते. संध्याकाळी 2 ते 3 वाजेपर्यंत गर्दी अशीच राहते या बाजारच्या मार्केटमध्ये. हे देखील विक्रीसाठी आले. गॉगल देखील आले. इथे देखील पतंग बघा. हे देखील पतंग किती मोठा पतंग आलेला आहे. इथे देखील पतंग आलेत मोठे मोठे. म्हणजे तुम्ही किती मोठा पतंग आहे बघा. हा सगळ्यात किती मोठा पतंग आहे. हा सगळ्यात मोठा पतंग आहे मार्केट मधला. तुम्ही पाहू देखील शकता. कितने का पतंग है अभी बड़ा? 3500 रुपया. 3500. और ये छोटा साइज का है 700 रुपया. और ये 100 रुपया. अच्छा. ये हमारे महाराष्ट्र से एक टीम आई है, वो उत्तरायण के बारे में बता सकते हैं आप? उत्तरायण के बारे में हाँ, वो उत्तरायण कैसा ये उत्सव साजरा होता है वो बता सकते हैं? वो तो धर्म का दिन है. अच्छा. का दिन है. हाँ हाँ. वो तो बच्चे खेलते उड़ते उड़ाते पतंग है. अच्छा. और क्या उत्तरायण में क्या ये करते? उत्तरायण में किसी को तो पशु पंक्षी का ध्यान रखने का. पशु पक्षी का. और कब? गाय को चार डालने का. अच्छा. और कुत्ते को खिलाने का और बच्चे को खुश करने का. अच्छा अच्छा. आपको उत्तरायण में धंधा ये अपना बिजनेस है कैसा चलता है? अच्छा चलता है, क्या चलता है? अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे, थँक्यू. हे आमची काकाची थोडी बातचीत झाली. काका देखील अतिशय चांगली माहिती दिली तिने स्वतः. तुम्ही देखील पाहू शकता किती भारी उत्तर ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. हे पिपाणी देखील आले. पिपाणी देखील आपण पाहूया. कितने काका पिपाणी? कितने का? कितना? 120. हमारे महाराष्ट्र से एक टीम आई है, वो हम खरीद करने वाले कल आएंगे. वो हम खारे एक ब्लॉग बना रहे हैं, वो महाराष्ट्र के लोग देखेंगे.
वो उसके बारे में, उत्तरायण के बारे में बता सकते हैं आप? उत्तरायण के बारे में, इनके बाद उत्तरायण कब चालू हुआ? वो उधर हमारे महाराष्ट्र में मकर संक्रांति बोलते, इधर उत्तरायण बोलते। उत्तरायण के बारे में बोलेंगे, मकर संक्रांति के बारे में, ऐसे इधर कैसा साजरा होता है, क्या होता है? उत्तरायण के बारे में तो जब उत्तरायण आती है हाँ, तो सब अभी मौज करती है पतंग चला के, अच्छा अच्छा अच्छा। मौज करती है और खाने का पीने का सब बना के खा पी के ढाबा पर चल के पतंग उतारते हैं। कितने दिन का ये त्योहार रहता है? ये त्योहार 2 दिन का होता है। अच्छा अच्छा अच्छा। वो आपने वो दिन में कितना एक दिन का कितना बिजनेस होता है आपका? एक दिन का बिजनेस जो हो जाता है 50-60 रुपए का धंधा। और इधर आप कितने साल से इधर बाजार में आते हैं ये बिजनेस करने के लिए? हमको इधर 15 वर्ष हुआ, 15 साल हो गए। 15 ठीक। साल हुआ। ठीक आहे, आजची को इन्फॉर्मेशन दिली। इथे देखील ही माहिती आली। बरं, आजचे भरपूर सारे लोक इथं, आता ही कॅप देखील तुम्ही बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारे कॅप विक्रीसाठी आलेले आहेत। त्या देखील कॅप बघा, म्हणजे ज्या दिवशी ऊन असलं म्हणजे उन्हात लागू नये म्हणून देखील इथे कॅप विक्रीसाठी आलेले आहे। तुम्ही देखील पाहू शकता हे देखील। तर मित्रांनो, ही आता मला ब्लॉग एंड करण्याची इथे वेळ आलेली आहे। तर मित्रांनो, आपण ब्लॉग इथे एंड करूया, आणि हा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।